ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी, जे वाचे ते इया करी सुधा सिंधू. पूर्ण चंद्राची या कोडी, वक्तृत्वा घापे कुरोंडी, तैसी आणि गोडी अक्षराते. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी वदे प्रकाशाची, तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी, विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचावल्ली. ठावो न पवता जयाचा, मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासीही जे नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. येवढे एक सौभग, वळघे वाचेचे आंग, श्री गुरुपाद पद्म पराग लाहे जैका. निरूपण देखील कसं असावं, जे निरूपण श्रोता श्रवण करणार, त्या निरूपणाचं देखील काही वैशिष्ट्य असलं पाहिजे. ते वैशिष्ट्य आपण पाहतो आहोत. ब्रह्मींचे विसवणेवरी उन्मेख लाहे उजरी, ते वाचे ते इया करी सुधा सिंधू. ब्रह्माच्या ठिकाणी विसावा घेतल्यानंतर जो ज्ञानाचा उत्कर्ष होतो, त्यामुळे वाचा ही सुधा सिंधू सारखी होते. अमृत जणू स्त्रवत आहे वाचेमधून, असं ऐकणाऱ्याला वाटायला लागतं. आपण मागच्या वेळेला पाहिलं की हे अमृत केवळ गोड बोलणं नव्हे, तर हिताचं असल्यामुळे ते अमृत असतं. ते गोड बोलणं तर असेलच, पण प्रसंगी जर ते कठोर बोलले, प्रसंगी त्यांनी दोष दाखवले, तरी देखील त्याचा परिणाम अत्यंत मधुर असल्यामुळं ते अंततः अमृतच असतं. मात्र त्यांचं कठोर बोलणं हे प्रेमापोटी असल्यामुळं, आंतरिक प्रेमामुळं भरलेलं असं असल्यामुळं ते नाद ब्रह्म जसं असावं तसंच ऐकणाऱ्याला वाटेल. तुकाईंनी गोंदवलेकर महाराजांच्या ज्या विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या, त्या परीक्षांमध्ये गोंदवलेकर महाराज पूर्णपणाने उतरले. ते खूप तुसड्यासारखं असं गोंदवलेकर महाराजांशी वागले. पण ते सर्व गोंदवलेकर महाराजांना त्यांच्या साधना काळात जेवढा त्यांचा आणि तुकाईंचा संबंध आला, त्या संबंधामध्ये महाराजांना त्या गोष्टींपासून अमृतत्वाचा लाभ झाला. तरी देखील सद्गुरू हे नेहमीच असं वागतील, बोलतील असं मुळीच नाही. नंतर त्यांच्या विलक्षण प्रेमाची देखील अनुभूती महाराजांना आली. सर्वसामान्यपणे सांसारिक, प्रापंचिक किंवा लालची मनुष्य ज्या पद्धतीने गोड बोलेल तसं हे बोलणं नसेल. मालकाच्या समोर नोकर ज्या पद्धतीने सतत गोड बोलत राहील, त्यांचा कल पाहून सतत शब्द उच्चारायचे असं काम करत राहील, तसं हे गोड बोलणं नसेल. पूर्ण चंद्राची या कोडी, वक्तृत्वा घापे कुरोंडी,
तैसी आणि गोडी अक्षराते. स्वामीजी नेहमी सांगत असत की श्रीधर स्वामी महाराज जेव्हा गडावर येत असत तेव्हा अगदी 10 वर्षाच्या मुलाला देखील ये बाळ असं म्हणून बोलवत असत आणि 80 वर्षांचे गृहस्थ आले तरी देखील ये बाळ असं म्हणत असत. ते बोलणं ऐकणाऱ्याला खूप गोड वाटत असत. काही काही मंडळींचं बोलणं अत्यंत विचित्र, कठोर असंच असतं आणि काही केल्या म्हणजे कितीही प्रयत्न केला तरी देखील विचित्र बोलण्यापासून ते परावृत्त होतच नाही. स्वामीजी एक गोष्ट सांगत असत की एक मुलगा 8-10 वर्षांचा मुलगा, पण त्याची वाचा इतकी खराब होऊन गेलेली होती, इतकं अभद्र बोलत असे की ऐकणाऱ्याला खूप वाईट वाटे. त्याचे आई वडील तर अत्यंत जिकिरीला आलेले होते. त्याचं बोलणं तेच बोलणं पण अत्यंत अभद्र असं तो बोलत असे. त्यामुळे त्याला कुठेही न्यायचं तर 10-10 वेळेला समजावून सांगायला लागत असे की आपण कुठं जातो आहोत, काय प्रसंग आहे, तिथं कशा रीतीने बोलायला पाहिजे, असं 10-10 वेळेला समजावून सांगायला लागत असे. एकदा ते गृहस्थ आपल्या मुलाला घेऊन एका लग्नाकरता म्हणून गेले. तिथं बाहेर मांडव वगैरे उभारलेला होता आणि काही वासे बाजूला मांडवाचे पडलेले होते. तेव्हा तो आत गेल्यावर म्हणाला, इथं लग्न आहे पण बांबू कशा करता आणलेले आहे असं तो म्हणाला. ते म्हणाले की अरे मंगल काय आहे, बांबू वगैरे असे शब्द वापरू नयेत. तुला सांगून आणलं तर ना. आत गेल्यानंतर तिथं होम हवन असं चाललेलं होतं. तो म्हणाला, चिता का बरं पेटवली. बोलणंच असं. मग मात्र आजूबाजूचे लोक काही ऐकतायत म्हटल्यानंतर आणि हा असाच बोलेल म्हणून त्यांनी त्याला 2 थपडा मारल्या बारीक, कोणाच्या लक्षात येणार नाही असं पाठीत गुद्दे घातल्यासारखे, आणि आता गप्प बस म्हणून सांगितलं. तर म्हणाला की पोटात अगदी आग पडली, मला पिंडा एवढा भात द्या. माझ्यासारखा गप्प पडून राहिला. बोलणंच असं. आणि या बोलण्याचं वर्णन जे ज्ञानेश्वर महाराज करतायत, पूर्ण चंद्राची या गोडी वक्तृत्वा घापे कुरोंडी, तैसी आणि गोडी अक्षराते. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला खरं म्हणजे झालेलं होतं की सूर्ये अधिष्ठिली प्राची, सूर्यानी प्रकाश द्यायला सुरुवात केला धरतीवर, धरतीचा अंगीकार केला. सूर्ये अधिष्ठिली प्राची, जगा राणी व दे प्रकाशाची. तेव्हा अंधकाराने भरलेलं जे विश्व होतं, जग होतं, त्याला प्रकाशाचं साम्राज्य प्राप्त झालं. तैसी वाचा श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. जसा सूर्य असावा तशी वाचा, जशी प्राची असावी, पृथ्वी असावी, तसे श्रोते. आणि त्या पृथ्वीला जसं प्रकाशाचं साम्राज्य प्राप्त व्हावं, तशी ज्ञानाची दिवाळी श्रोत्यांच्या ठिकाणी निर्माण व्हावी. नाद ब्रह्म खुजे, कैवल्य ही तैसे न सजे. ऐसा बोलू देखीजे जेणे दैवे. ऐकल्यानंतर असं वाटावं की नाद ब्रह्म देखील खुज आहे. अमृतामध्ये बुडवून जसे शब्द काढावेत. स्वामीजी बोलत असत, आपण सर्वांनी अनेकांनी ऐकलेलं आहे कसं बोलत असत. एखादं संगीत देखील फिकं पडावं, ते देखील कमी आहे असं वाटावं.
असं बोलत असत. अत्यंत तृप्ततेमध्ये बुडवून शब्द बाहेर पडतात की काय असं वाटत असे. नाद ब्रह्म ज्याच्यामध्ये आपण अत्यंत डोलत राहतो, असं नाद ब्रह्मामध्ये खरंच डोललं जातं. पंडित विष्णू दिगंबर पलुसकर ज्यांनी संगीताची खूप मोठी सेवा केली, गांधर्व विद्यालय इत्यादींची स्थापना केली आणि अभिजात संगीत आहे तर त्या संगीताची जोपासना केली. त्यांनी त्यांच्या उत्तर काळामध्ये त्या संगीताच्या पेक्षा देखील महात्माजींच्या सभ्यांना उपस्थित राहणं पसंत केलं आणि महात्माजींच्या सभेमध्ये रघुपती राघव राजा राम इत्यादी अशी भजनं ते सांगत असत. एकदा कलकत्त्याला महात्माजींची सभा होती, खूप मोठी सभा होती आणि त्या सभेमध्ये पंडित पलुसकर भजनाच्या आधी तंबोरा लावण्यासाठी म्हणून बसले आणि तंबोरा लावत असताना तो तंबोरा इतका चांगला लागला गेला की सुरुवातीला थोडा वेळ त्या तंबोऱ्याचाच नाद सर्वत्र पसरून राहिलेला होता आणि त्याचं वर्णन असं केलं जातं की सगळी सभा अक्षरशः नागासारखी डोलत होती. नुसता तंबोऱ्यावर स्वर लावल्यानंतर सर्व सभेमध्ये एकदम बदल घडून आला. असं हे नाद ब्रह्म. ब्रह्म अशा करता की संपूर्ण आनंद प्राप्त होतो आणि ते नादामुळं तो संपूर्ण आनंद प्राप्त झालेला असल्यामुळं नाद ब्रह्म. ब्रह्मामध्ये लीन झालेला मनुष्य जसा स्वतःचं देहभान संपूर्णपणे हरपून जातो, तसं नाद ब्रह्माच्या ठिकाणी देखील देहभान संपूर्ण हरवून जायला होतं. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. एक तत्वज्ञ एकदा संगीत ऐकण्यासाठी म्हणून गेले. तेव्हा खूप मोठे तत्वज्ञानी आलेले आहेत म्हणून त्या गायकांनी अभिप्राय मागून घेतला. अभिप्राय वहीत आपण काही लिहून द्यावं अशी विनंती केली. तर त्यांनी गोंगाटाचा सर्वात कमी त्रासदायक प्रकार असं लिहून दिलं. म्हणजे ज्याला नाद ब्रह्म असं म्हटलं जातं तर ते प्रत्येकालाच नाद ब्रह्म वाटेल असं सांगता येत नाही. नाद ब्रह्म देखील कधी कधी खुज होऊन जातं अरसिकासमोर. पण हे बोलणं असं आहे की एखादा रसिक जरी असेल तरी त्याला आपल्या मर्यादा कळून याव्यात. आपण जो नाद ब्रह्माचा अनुभव घेतलेला आहे तो काहीच नाही असं ज्याला वाटावं. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. नाद ऐकल्यानंतर क्षण मात्र चित्ताचं लय घडून जातो. शास्त्र असं सांगतं की जेव्हा विषयांपासून सुख प्राप्त होतं तेव्हा साभास अंतःकरण वृत्ती त्या विषयाला व्यापते आणि अंतःकरणामध्ये परत येते. त्या क्षणी ती अंतःकरण वृत्ती क्षणार्धाकरता म्हणून लोप पावते, तिचा लय होतो आणि तिचा लय झाल्यानंतर एका सुखाचा प्रत्यय येतो. तो प्रत्यय खरं म्हणजे स्वरूप सुखाचा असतो. कोणत्याही विषयाचा आनंद जेव्हा होतो तेव्हा क्षणमात्र वृत्ती तदाकार होते, आत फिरते, अंतर्मुख होते आणि नाहीशी होते. नाद ब्रह्माच्या वेळेला वृत्तींना देखील बाहेर जायला लागत नाही, तर नाद लहरी श्रवणापर्यंत येऊन पोहोचतात आणि तिथल्या तिथंच वृत्ती क्षणमात्र आत वळते, नाहीशी होते आणि असं वारंवार घडतं.
नाद हा एक विषयांमधला असा प्रकार आहे की ज्या प्रकारामध्ये विषय भोगणारा आहे तो भोगणारा अत्युच्च शिखरावर वारंवार जाऊ शकतो. इतर जे विषय आहेत त्या विषयांना मर्यादा आहे. त्या मर्यादा अशा आहेत की जे शिखराचा आनंद आहे तो आनंद एखाद्या वेळेला प्राप्त होतो आणि परत फिरलं जातं. कोणताही विषय असेल तर त्या विषयापासून अत्युच्च सुखाच्या टोकावर शिखरावर एकदाच मनुष्य जातो आणि मग मागं फिरणं होतं. पुन्हा पुन्हा वारंवार त्या विषय सेवनामध्ये अत्युच्च शिखरावर जाता येत नाही. खाण्याचा विषय असो, पाहण्याचा विषय असो, त्या भावावर पुन्हा पुन्हा जाता येत नाही. आपण एखाद्या ठिकाणी गेलो असू आणि तिथं आपल्याला खूप समाधान मिळालं आणि म्हणून त्या ओढीने आपण जर पुन्हा गेलो तर तशा अत्युच्च शिखरावर आपण पुन्हा जाऊ शकत नाही. कधीतरी आपण समुद्र किनाऱ्यावर गेलो आणि एक विलक्षण दृश्य पाहिलं. समुद्र मावळतो आहे, एखादी बोट चाललेली आहे, जहाज चाललेलं आहे आणि आजूबाजूचा गडद होत जाणारा असा परिसर आणि समुद्राच्या त्या लाटा, एक विलक्षण तादात्म्य त्या दृश्याशी आपण पावलो, प्राप्त झालं आणि आपल्याला सुख झालं. पुन्हा तशी परिस्थिती निर्माण केली तरी मनाचा तसा भाव होईल असं सांगता येत नाही. आणि त्याच वेळेला देखील जेव्हा आपण त्या दृश्याशी तादात्म्य पावतो आणि आपल्याला परम सुखाचा अनुभव येतो, कधीतरी येतो, समुद्राच्या ठिकाणीच येईल असं नाही. पाणगळती पाहून देखील असा प्रत्यय येईल. डोंगर माथ्यावर उंच उभा राहिल्यानंतर दूरवरचा परिसर पाहताना देखील असा भाव प्राप्त होईल. कोणत्या आणि कशा निमित्ताने असा भाव प्राप्त होईल, पण प्राप्त झाला, आपल्याला खूप सुखाचा अनुभव आला. पुन्हा तसा सुखाचा अनुभव आपल्याला आणता येत नाही, हे घडायला लागतं. आणि सर्वसामान्यपणे सर्व विषयांमध्ये सुखाच्या अत्युच्च शिखरावर एकदाच पोहोचता येतं. त्या भोगामध्ये, त्या विषयांच्या भेटीमध्ये पुन्हा जाता येत नाही. संगीतामध्ये मात्र असं आहे की संगीतामध्ये वारंवार त्याच बैठकीमध्ये ऐकणारा आहे तो पोचू शकतो. या श्रवणाच्या वेळेला संगीत देखील खुज व्हावं, नाद ब्रह्म देखील खुज व्हावं, इतक्या प्रमाणामध्ये तो वारंवार जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाशी एकरूपता साधतो आणि आनंद घेतो. श्रवणामध्ये वारंवार उन्मनीचा लाभ देखील होऊ शकेल. श्रवणामध्ये पूर्ण वेळ जो प्रतिपाद्य विषय आहे त्या प्रतिपाद्य विषयाशी तादात्म्याचा अनुभव येऊ शकेल. त्या शिखरावरून आपण खालीच आलो नाही असं देखील घडू शकेल. नाद ब्रह्म खुजे कैवल्य ही तैसे न सजे, ऐसा बोलू देखिजे जेणे दैवे. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली. श्रवण सुखाचा जणू मांडव घातलेला आहे. आणि त्या मांडवामध्ये संपूर्ण विश्व वसंत ऋतूचा उपभोग घेत आहे. श्रवण सुख हाच कोणी एक मांडव, मांडवाच्या आधाराने वेल चढते. आपल्या चित्तवृत्ती श्रवण रूपी मांडवाच्या अंगाने पसरलेल्या आहेत. श्रवण सुखाच्या मांडवी विश्वभोगी माधवी, तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली. श्रवण सुखाच्या मांडवामध्ये मांडव भरपूर आहे, पण फळं फुलं वसंत ऋतूमध्येच येतात. आणि सर्व विश्व त्या वसंत ऋतूचा आस्वाद घेतं, आनंद लुटतं. श्रवण सुखाच्या या मांडवावर विश्व जणू वसंत ऋतूचा आल्हाद, आस्वाद, उपभोग असं घेत आहे. तैसी सासिन्नली बरवी वाचा वल्ली. तशा प्रकारे
उत्तम रीतीने वाढली, फोफावली. बरवी म्हणजे उत्तम. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, तो देवो होय शब्दाचा चमत्कारू. आणि जो प्रतिपाद्य विषय आहे तो इंद्रियांना कुठेही लाभणारा जरी नसेल, तो वाचेचा विषय नाही, तो डोळ्यांचा विषय नाही, तो कानांचा विषय नाही, तो मनाचा देखील विषय नाही. यतो वाचा निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, असं ज्याच्याविषयी श्रुती बोलते त्याचा ठाव इंद्रियांनी घेता येत नाही. ठावो न पवता जयाचा, पण इंद्रिय आपल्या स्वतःला विसरून जातात. मनेसी मुरडली वाचा, आणि वाचा देखील मनासहित माग फिरून जाते. एरवी श्रवण करता आहात, पण वाचा मनाच्या अंगाने काम करत असेल. बोलणारा बोलतो तर त्याला सहमती वाचेच्या अंगाने, म्हणजे मन वाचारू असं मन होतं आणि मनच त्याला सहमती दर्शवतं, मनच त्याला विरोध करतं. मनच म्हणतं की बरोबर आहे, मनच म्हणतं की चुकीचं आहे, मन असं म्हणतं की असं कसं असेल. ते मनच माग फिरलं, ते मनच नाहीसं होऊन गेलं. ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा, वाचा परत फिरली, मनात असलेली वाचा देखील परत फिरली. मन निस्तब्ध, निशब्द, निस्पंद असं होऊन गेलं. तो देवो होय असं झाल्याबरोबर तो देवच होऊन राहिला. शब्दाचा चमत्कारू, हे सर्व शब्दाच्या चमत्कारामुळे घडलं. जे ज्ञानासी न चोजवे, जे ध्यानासीही नागवे, ते अगोचर फावे गोठी माझी. एरवी ज्ञानाला देखील जे संपूर्णपणे प्राप्त झालं असं होत नाही. यस्या मतम तस्य मतम मतम यस्य न वेदसः, अविज्ञातम विजानीयात् विज्ञातम अविजानताम्. यस्य अमतम तस्य मतम, ज्याला ज्ञान झालं त्याला आपल्याला ज्ञान झालं हे विसरायला लागतं, तरच ते ज्ञान त्याच्या ठिकाणी स्थिर राहतं. यस्य अमतम तस्य मतम, मतम यस्य, आणि ज्याला मला ज्ञान झालं असं वाटतं, न वेदसः, त्याला काहीही समजलं नाही. अविज्ञातम विजानताम विज्ञातम अविजानताम. ज्ञान झाल्यानंतर मला ज्ञान झालं हा अभिमान जर गळून पडला तरच ते ज्ञान टिकतं, त्याच्यापाशी स्थिर जातं, स्थिर राहतं, ते खऱ्या अर्थाने जाणलं जातं. आणि विज्ञातम, कायम भाव राहील की मी ज्ञानी आहे. अविजानताम, त्याला काहीही समजलं नाही. म्हणून ज्ञानाला हे प्राप्त होणं हे कठीण राहतं, ही कसरत राहते. जाणोनी नेणते करी माझे मन, तुझी प्रेम खुण दावून या. जाणायचंही आहे आणि जाणलं हे विसरायचं देखील आहे, हे कठीण आहे. म्हणून ज्ञानाला देखील जे न चोजवे, कारण ज्ञानाचा आधार शब्द हा आहे आणि तो शब्द देखील तर्कयुक्त पद्धतीने चालवला गेलेला असा शब्द हा ज्ञानाचा आधार आहे. सर्वसामान्य ज्ञानाचा आधार हा तर्कयुक्त अर्थवाही असा शब्द हा ज्ञानाचा आधार आहे. आपण तर्काच्या आणि अर्थवाही शब्दाच्या अंगाने सर्व प्रकारचं ज्ञान ग्रहण करत असतो. ज्या शब्दांना अर्थ नाही आणि जे शब्द तर्कामध्ये बसत नाहीत त्या शब्दाचा आणि ज्ञानाचा संबंधच येणार नाही.
हे शब्द म्हणजे वेडगळ बडबडणं असं त्याच्या संबंधी म्हटलं जाईल. म्हणून ज्ञानाचा जर आधार काही असेल तर अर्थवाही तर्कयुक्त शब्द. आणि संत असं म्हणतात की त्या ठिकाणी, ज्ञानाच्या ठिकाणी तर्काचा थोडा देखील संपर्क चालत नाही. अति जीर्ण विस्तीर्ण ते रूप आहे, तेथे तर्क संपर्क तोही नसा आहे. म्हणजे अर्थवाही शब्दांनी आणि उत्तम तर्कानी सुरुवात तर करायची आहे, पण नंतर तो तर्क देखील नाहीसा करायचा आहे. त्याच्याशी एकरूपता साधताना थोडा देखील तर्क सहन होत नाही, तो लगेच वेगळेपणा निर्माण करतो. त्यामुळं त्या ठिकाणी ज्ञानाच्या परमोच्च अशा सीमेवर शब्द थांबतात, तर्क देखील परत फिरतो आणि शब्दाचा वापर करणारा आणि तर्काचा वापर करणारा सडा एकटा तर्काला आणि शब्दाला टाकून त्या ज्ञानाच्या अर्थाशी एकरूप होऊन जातो. तर्क घेऊन जाईल तर ज्ञानापासून तो दूर राहील, शब्द घेऊन जाईल तर ज्ञानापासून तो दूर राहील. म्हणून शब्द सोडायला लागतात. ते शब्द सांडून बैसला तो मौनी म्हणावा भला, योगाभ्यासाचा गलबला या कारणे, असं समर्थ म्हणतात. जे ज्ञानासी न चोजवे, म्हणून ज्ञानाच्या ज्या रूढ कल्पना आहेत त्या रूढ कल्पनांना हा प्राप्त होत नाही. ध्यानासीही जे नागवे, ध्यानामध्ये देखील खूप क्रिटिकल आहे ना. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पथम यत कवयो वदंती. कसं पाहायचं आहे, कसं लक्ष देऊन राहायचं आहे. एखादा छोटासा देखील तरंग आपल्याला कसा पटकन बाहेर घेऊन जातो, त्या तरंगांपासून अलिप्तता राखायची आहे, हे जमायला काळ लागतो. ते अगोचर भावे कोठी माझी, असं जे अस्पष्ट आहे, ज्याला स्पर्श करता येत नाही, अशी गोष्ट श्रवणामध्ये मात्र अचानक प्राप्त होते, एकदम प्राप्त होते, अवचित प्राप्त होते, अवचट प्राप्त, एकदम तिथं जाऊन झोंबतो. जे ज्ञानासी न चोजवे, ध्यानासी ही जे नागवे, ते अगोचर भावे गोठी माझी. जेव्हा साधक असं म्हणतो की मला काही प्रतीती द्या, तर ती प्रतीती श्रवणामध्ये मिळते, ध्यानामध्ये नंतर मिळेल. श्रवणामध्ये आधी काही बाही एकरूपता श्रोता जरूर अनुभवतो. श्रवणामध्ये देहभान जरूर विसरून जातो. श्रवणामध्ये मधलं मन देखील बाजूला सारून श्रवण करण्याची कला तो प्राप्त करून घेतो. मग त्याला तिथंच ती युक्ती समजते की ध्यानामध्येही कसं होत असावं. प्रत्यक्षात ध्यानामध्ये जमवायला वेळ लागेल, पण त्याची चुणूक श्रवणामध्ये मिळण्याची शक्यता आहे. श्रवणी सांगितली मात, मस्तकी ठेवियला हात, पद पिंड विवर्जित केला नामा. नाम आणि रूप दोन्ही नाही जया, तोची देव पाही येर मिथ्या. श्रवणामध्येच मात सांगितली आणि श्रवणामध्ये जी तदाकारता अनुभवाला आली, त्या तदाकारतेमुळं मग मस्तकावर जो हात ठेवला गेला, त्या हातामुळं, त्या स्पर्शामुळं पद आणि पिंड विवर्जित असा मी पूर्ण परमात्मा होऊन राहिलो, असं नामदेव महाराज म्हणतात. ते अगोचर भावे कोठी माझी, ही अगोचर गोष्ट अतिशयोक्ती वाटेल, पण ही गोष्ट श्रवणामधून, गोष्टींमधून मला प्राप्त झाली. मात्र हे बोलणं म्हणजे अतिशयोक्ती नव्हे. एकदा असं झालं की दोन इंडस्ट्रियलिस्ट एकमेकांशी बोलत असताना आपला व्यवसायाचा व्याप किती जबरदस्त आहे हे सांगत होते. ते म्हणत होते की आमचा जो वर्षातला सर्व पत्रव्यवहार आहे आणि एकूण लिखाण आहे धंद्याच्या संबंधीचं, तर तेच एवढं मोठं आहे
की जवळपास लिखाणाला सर्व प्रकारच्या करस्पॉन्डन्सला 10 लाख रुपयांची शाई आम्हाला लागते, असा एक दुसऱ्याला सांगत होता. सबंध जगभर पसरलेला असा व्यवसाय आहे. जवळपास त्याच्याकरता होणारा खर्च 10 लाख रुपये आहे. तर दुसरा इंडस्ट्रियलिस्ट म्हणाला की आम्ही पूर्णविराम आणि अनुस्वार वाचून 10 लाख रुपयाची शाई वाचवतो. म्हणजे मग याचा टर्नओव्हर किती असला पाहिजे. बोलणं आहे. अतिशयोक्तीपूर्ण, अगोचर असं बोलणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं हे बोलणं या कॅटेगरीत मोडणारं बोलणं नाही. त्याचा कित्येकांनी अनुभव घेतलेला आहे. एवढे एक सौभग वळघे वाचेचे आंग, श्री गुरु पाद पद्म पराग लाहे जैका. वाचा, वाचेच्या गुणामुळं, वाचेच्या अंगामुळं एवढे एक सौभग, एवढं सौभाग्य श्रोत्याला प्राप्त होतं. तरी बहु बोलू काही, आजी ते आनी ठाई, माते वाचूनी नाही ज्ञानदेवो म्हणे. याबाबत जास्त काय बोलणार. ही गोष्ट निरूपणाने घडते हे खरं आहे, पण हे निरूपण करण्यासाठी मी समर्थ झालो याचं कारण माझी माता सद्गुरुनाथ निवृत्तीनाथ, जे तान्हेनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. जे तान्हेनी मिया अपत्ये, मी त्यांचं अपत्य आहे. गुरु माऊलींचं मी अपत्य आहे. हे अपत्य कसं आहे? तान्ह अपत्य आहे. म्हणजे जे आपलं आपण काहीही करू शकत नाही, त्याची तहान, भूक, स्वच्छता या सर्व गोष्टी मातेवर सोपवलेल्या आहेत, असं अपत्य. असं अपत्य मी आहे. माझी एवढी काळजी माझ्या गुरूंना घ्यायला लागते. म्हणजे जर कोणी असं म्हणेल की तुम्ही मग एवढं जाणून बोलता की काय, तर मी एवढा जाणून कुठला बोलायला. मी आईवर अवलंबून असलेलं तान्ह बाळ आहे, अर्भक आहे. जे तान्हेनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते आणि गुरूंचं मी एकुलतं एक अपत्य आहे. काय भाव आहे बघा. म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. सर्व शिष्यांनी सद्गुरूंविषयी असाच भाव ठेवावा की मी त्यांचा एकुलता एक शिष्य आहे. बाकीचे जे शिष्य असतील त्या शिष्यांविषयी मग भाव काय ठेवावा? आपल्याविषयी असा भाव ठेवावा की मला, मी तान्ह बाळ आहे आणि मला यांच्याखेरीज दुसरं कोणीही नाही. आणि मी अशा तऱ्हेचे तान्ह बाळ आहे, अर्भक आहे की माझ्या गुरूंना मी एकटा आहे. मला बाकीचं काही माहित नाही. तान्ह्या बाळाला काही समजतं का? अगदी एखाद्या आईला जुळी अथवा तिळी मुलं असतील तर त्याच्यातल्या प्रत्येकाला काही असं ज्ञान थोडंच असतं की माझ्यासारखी अजून 2 बाळं आईला आहेत. त्या तान्ह्या बाळाला असंच माहित असतं की माझं करणारी ही आई आहे आणि मी तिच्यावर संपूर्ण अवलंबून आहे. बस. माझे गुरु एक लवते, जे तान्हेनी मिया अपत्ये म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. म्हणून एक हाती कृपा, एक हाती पालन पोषण, एकुलता एक मुलगा. जो एकुलता एक मुलगा आहे असाच भाव जो अंतःकरणात धरून चाललेला आहे
गुरूंचाही तसाच भाव शिष्याविषयी होईल. फिराफिर करणारा जर शिष्य असेल तर मग गुरु त्याच्या संबंधी सहजच उदासीन राहतील. ही उदासीनता सद्गुरूंची नसेल तर फिराफिर करणाऱ्या वृत्तीने शिष्याने मिळवलेली असेल. एरवी सद्गुरूंची कृपा ही सर्वांवर सारखीच असते. जो घेणारा आहे त्याच्याकरता मग त्यांचं जीवन होऊन जाईल. जे तान्हेनी मिया अपत्ये आणि माझे गुरु एक लवते म्हणून कृपेसी एक हाते झाले तिये. पहा पा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी. मज लागी गोसावी तैसे केले. चातक पक्षी आणि मेघ चातक पक्षी हा मेघातून आलेल्या पर्जन्य धारांखेरीज त्याचं जीवनच संपून जाईल. पहापा भरोवरी आघवी कारण तो मेघातून आलेला पर्जन्य तेवढंच पाणी पितो. जमिनीवर पडलेलं पाणी चातक पक्षी पित नाही. तो चाचू चोच आकाशाकडे करून वाट पाहत बसलेला असतो. म्हणून चातकासारखी वाट पाहणं असं जे आपण म्हणतो तो त्या मेघातून येणाऱ्या पर्जन्याची वाट पाहत असतो. त्याच्यावरच त्याचं संपूर्ण जीवन अवलंबून असतं. पहा पा भरोवरी आघवी मेघ चातकासी रिचवी. आणि मेघ देखील त्यांची तहान पूर्ण करतो. मज लागी गोसावी तैसे केले. समर्थ अशा सद्गुरूंनी माझ्या बाबतीत तसं केलं. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड की गीता ऐसे गोड आतुडले. म्हणून रिकाम तोंड, ज्याला अभिनिवेश नाही बोलण्याचा असं रिकाम तोंड, ज्याला अहंकार नाही बोलण्याचा असं रिकाम तोंड, जे गुरूंकडून ऐकलं ते बोलायचं आहे बस, बाकी मला काही माहिती नाही. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड. जे ऐकलेलं आहे ते बोलायचं आहे. मी मंगळवारी स्वामीजींकडे जात असे. 92 साली स्वामीजींनी संप्रदायाचे अधिकार दिल्यानंतर आणि देह असे तोपर्यंत हे अधिकार तसेच राहून जातील आणि माझ्या पश्चात तुम्ही उत्तराधिकारी असाल, तुम्ही हा संप्रदाय चालवा असं त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांनी मला दर मंगळवारी, दर 15 दिवसातून एका मंगळवारी असं बोलवायला सुरुवात केली. एकदा गेला असताना ते असं म्हणाले की तुम्ही आत्ताचा जो काळ आहे त्या आत्ताच्या काळामध्ये अधिकाधिक तयारी करावी असं मला वाटतं. आता कोणी काही विचारील त्या अंगाने कोणी महत्व मोठेपणा देईल तर तिकडं अजिबात लक्ष देऊ नये. आत्ताचं जे श्रवण चाललेलं आहे तेव्हा क्रमयोग चाललेला होता. स्वामीजी 18व्या अध्यायातले 48 ते 56 हे जे श्लोक आहेत तर ते क्रमयोगावर प्रवचन करत असत. त्या क्रमयोगाच्या अंगाने सगळी भगवद्गीता त्या 8 श्लोकांमध्ये 9 श्लोकांमध्ये अशी पुन्हा एकदा भगवंतांनी सांगितली. त्याच्यावरची निरूपणं चाललेली आहेत. तुझं खूप श्रवण झालेलं आहे. जेव्हा तुम्हाला बोलण्याची वेळ येईल, काम करण्याची वेळ येईल, तेव्हा हे जे तुम्ही आत्ता ऐकता आहात ते तुमच्या कामी येईल असं ते म्हणाले.
ऐकलेलं आठवून जरी तुम्ही बोललात तरी लोक तुम्हाला ज्ञानी समजतील, ज्ञानी म्हणतील असं ते म्हणतात. आत्ता मात्र जे काही अनुभवलेलं आहे तर त्याच्यामध्ये डूब देऊन राहायचं, एवढं आत्ताच्या काळात करायचं आहे असं ते मला म्हणाले. आणि स्वामीजींनी देह ठेवल्यानंतर खरोखरच मला तो अनुभव यायला लागला. त्यांनी सांगितलेलं आठवून जरी बोललं तरी देखील तुम्ही जगामध्ये मोठे व्हाल असं स्वामीजी म्हणाले. आणि मी तेच करतो. ते काय बोललेले होते, जे काही श्रवण केलेलं होतं योगायोगाने, ते मला आठवल्यासारखं वाटतं, आठवतं. मी तेव्हा जे ऐकायला जात असे तर स्वामीजी जे बोलत असत त्याच्या आधी त्या श्लोकावर मी वाचत असे, थोडं बहुत आपल्याला जमेल तेवढं वाचून जात असे. आणि जी काही 2-4 पुस्तकं होती त्याच्यातही काय म्हटलंय हेही थोडंसं पाहून जात असे श्रवणाच्या आधी. आणि श्रवण करताना मी अवाक होत असे की जे आपण वाचून गेलो ते तर याच्यामध्ये आहेच, पण जे ते सांगताहेत त्याला किती वेगळा स्पर्श आहे, ते कशा पद्धतीने विचार करून त्याच्यावर बोलताहेत. आणि आता काम एवढंच राहिलेलं आहे की रिकाम्या तोंडाने बडबड करणं. म्हणून रिकामे तोंड करू गेले बडबड, आणि असाच भाव अंतकाळापर्यंत कायम राहावा असा अभ्यास करायचा आहे असं मला वाटतं. की गीता ऐसे गोड आतुडले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात रिकाम्या तोंडाने मी बडबड करतो आहे. जे काही सद्गुरूंचं प्रेम अनुभवलं, मज लागी गोसावी तैसे केले, असं प्रेम मला प्राप्त झालं. मी एकुलता एक अपत्य आहे अशा भावाने त्यांच्यापाशी राहिलो. आता रिकाम्या तोंडाने मी बडबड करतो आहे. रिकाम्या तोंडाने असणारी ही बडबड उपकाराची होऊन जाते. स्वामीजी जे बोलत असत तर ते आपल्याला उपकाराचं होऊन गेलं. रिकाम्या तोंडाची बडबड हा शब्द आपल्याला तरी सांगायला नको. आपण रिकाम्या तोंडाने कितीतरी बडबड करत असतो, पण ज्ञानेश्वर महाराजांना हे तोंड रिकामं होण्यासाठी म्हणून आधी काहीतरी पूर्वतयारी अपेक्षित आहे. एक स्त्री पोलीस स्टेशन मध्ये घाबऱ्या इन्स्पेक्टरकडं एक वार्ता घेऊन गेली की माझे यजमान 2 दिवसांपासून घरी आलेले नाहीत. तर ते म्हणाले, तर त्या इन्स्पेक्टरने विचारलं की ते कुठं असतील, काय असं तुम्हाला वाटतं, काय सांगून गेले. तर ती म्हणाली ते काहीच न सांगता गेले, फक्त जायच्या आधी 4 दिवस मी जीव देईन, मला जीव नकोसा झालेला आहे असं ते बोलत असत. तर त्यांचं बरं वाईट काही झालं असेल की काय अशी मला भीती वाटते. ते इन्स्पेक्टर सहानुभूतीच्या स्वरामध्ये, अरे अरे असं झालं का. जर त्यांचं प्रेत सापडलंच तर त्यांच्या ठिकाणी ठळक खूण कोणती आहे असं इन्स्पेक्टरने त्या भगिनींना विचारलं. तर त्या म्हणाल्या की ते कानाने ठार भैरे आहेत. आपलं जे रिकाम्या तोंडाने बडबड करत असतं ते असं असतं. आणि ज्ञानेश्वर महाराजांचं रिकाम्या तोंडाची बडबड ही सर्व विश्वाला लाभदायक होऊन गेलेली अशी आहे. हरिओम तत्सत. योगी थोड विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञानदेव भगवंत
जगत्याञ्जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृहकस्य स्विद्धम्। ॐ शान्ति शान्ति शान्ति।